मिस्टर हनुमंत पुजारी. एक पहिला दिमागदार चौकार. दोन फोर आतापर्यंत आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा लेट काट डेलिकेट कट केलेला होता. बॅटची फेस थोडीशी ओपन केली. पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये फिल्डिंग होतं. मागे एक चूक झाली होती. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्यानं चकून चेंडू गेला होता सीमारेषा पार. चौकार. धावा धावसंख्येवरती नजर टाकूया. धावा झाल्या धावफलकावरती 9. बॉडीवरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाले पण पंच सांगतात की थोडासा हाईट फॅक्टर आहे. वर आदळलाय थोडासा. जिथे क्रिकेटमध्ये थायपॅड ज्याला म्हणता येईल थोडासा कमरेच्या आसपास थाईजवरती हा चेंडू आदळलाय. त्याच्यामुळे नॉटआउटचा इशारा झालाय. अभे चेंडू खेळलाय थोडंसं दूरवरती होते. पॉईंटचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 1 धावाने धावफलक जाऊन पोचलाय तो 10 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. महत्वाचा मॅच आहे. डिसायडर मॅच आहे. कोण पुढे जाणार असं म्हणावं लागेल की इथून एंजल सोशल क्लब या मॅच वरती बघतंय की कोण कसा खेळतोय कसा कामगिरी करतोय ह्याच्यावरती नजर असणार आहे. एक ब्रेक घेऊया. 1-2 ऐकूया आणि येऊया. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. प्रिकॉशन घ्या कारण हा महत्वाचा मॅच आहे. पूर्ण उजेडामध्ये हा सामना व्हावा हे प्रत्येक जण अपेक्षा करतो. प्रेक्षक सुद्धा आहेत. प्रेक्षक सुद्धा चारी बाजूने त्याच अपेक्षेने आलेला आहे की कोण क्वालिफाय होणार. क्वालिटी तर प्रत्येकाकडे आहे पण क्वालिफाय कोण होणार. दर्जा प्रत्येकाजवळ आहे पण कोण आज थोडासा वाजत गाजत या मैदानात जाणार. पहिला चेंडू होता क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातो. फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण महादेव एक महादेव यांना बघितले आपण बॅटिंग करताना. ज्या महादेवनं सुंदर म्हणजे एंजलच्या
महादेवनं सुंदर फलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. आज बघितलं सर्वाधिक धावा करण्याच्या लिस्टमध्ये तो टॉपला पोचलेला आहे. तर दुसरा महादेव ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी सकाळपासून केलेली आहे ते गोलंदाज आहेत. डाऊन द ग्राउंड बॅटच्या कडेला लागून समोरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता किती धाव कर संध्याकाळचा सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये कमी होणारा उजेड, थांबणारा वारा या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होतील. त्याच्यामुळे किती टोटल हे बॅटल रंगण्यासाठी आवश्यक आहे. 50 असाव्या, 60 असाव्या, किती टोटल हे बॅटल रंगण्यासाठी ते. कारण जसं म्हणतात ना की ज्यावेळेला संध्याकाळचं सत्र असते, थर्ड सेशन असतं, त्यावेळेला एक जे ॲटमॉस्फिअर बदलतं, वातावरण बदलतं, त्याचाही परिणाम होत असतो. सुंदर सुंदर गोलंदाजी. याच करता मी महादेव यांचा उल्लेख केला होता. सकाळपासून प्रभावित करणारी कामगिरी, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांनी केलेली आहे. बघा त्यांच्या टी शर्टचा नंबर 99 आहे, पण 100% यापेक्षा जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न महादेव यांनी केलेला आहे. 100% आपल्या टीमला 100% योगदान देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजावरती सुद्धा जबाबदारी आहे. याच करता मी म्हटलं नंबर त्यांचा 99 आहे, पण 100% जास्त देण्याचा प्रयत्न, किंबहुना 110% देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. रुद्रप्पा जे स्ट्रायकर एंडला आहेत. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. उद्याचे 4 संघ खेळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये, कारण 16 संघ होते, 12 संघ खेळले आहेत. उद्या जे 4 संघ खेळणार आहेत त्यांनाही विनंती आहे, पहिला मॅच 9 वाजता पण या मैदानावरती हजर राहायचं आहे. 9:30ला मॅच स्टार्ट होईल. कारण 4 हाफ आहेत, 4 ग्रुप आहेत, त्याच्यातला चौथा ग्रुप उद्याच्या दिवशी खेळणार. एक ब्रेक, एक धून ऐकूया आणि येऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोचलाय 13. पुन्हा त्या दिशेने फटका खेळला. एक आवडता फटका आहे किंवा एक आवडतं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चौकार, 1 बाउन्स, चांगला फटका, चौकार. बघितलं फलंदाजांना खास करून आणि का ना, तर या क्षेत्रामध्ये एक पसंतीचा स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळणं, कव्हरच्या डोक्यावरनं खेळणं पसंत करतात आणि एक एक नजराना ते पेश करताना. आता क्षेत्र निवडले, स्कूप केले. पाठीमागे क्षेत्ररक्षक होते, शॉर्ट फाईनला रेग रिझर्वमध्ये पाहिलं की आपल्यासाठी क्षेत्ररक्षक लावलाय, त्यामुळे त्यांनी ऑन साईडला स्कूप करायचा प्रयत्न केला. त्याला तिलकरेने दिलशन चांगल्या पद्धतीने करायचा, त्याच्यामुळे या फटक्याला डेल स्कूप असंही म्हटलं जातं किंवा पल्लू स्ट्रोक याला असंही म्हटलं जातं. तो स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता.
ऑफ स्टंपच्या बाहेर आउटसाइड एज पंचांचा बोटवर विकेट पहिला गडी बाद गॉन. असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. रमेश स्कोर 21 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 21 समोर खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे समोर खेळलाय. चांगला फटका आवाजही आला होता पण सरळ गेलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक टिपलाय झेल गॉन. जे आता बॅटिंगला जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज रवी. स्ट्रायकर एंडला सज्ज होत असताना माणिक एक अनुभवी असे खेळाडू मैदानावरती एका हातानं खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा. बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध होणार. हा फटका सुद्धा प्रसिद्ध होणार. वॉर्निंग दिलेली आहे. शहरावरती चेंडू आदळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव लेग बाईचा इशारा होतोय पंचांकडनं. लेग बाईचा इशारा. तर प्रेक्षक हो ज्या संख्येने आपण 3 दिवस या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उद्याही आपण शनिवार जे 4 संघ खेळणार आहेत. समोर ड्राईव्ह केलं चेंडूला. तर गेले 3 दिवस जसं बघतात उद्याही आपण या आणि रविवारी खास आकर्षण असणार आहे. एक तर ग्रँड फिनाले आहे, फायनल डे आहे आणि त्याच्याजवळला डान्सिंग अंपायर DN हे खास आकर्षण असणार आहे जे रविवारच्या दिवशी या मैदानावरती असणार आहे. पुन्हा एकदा तोच सीन येतोय की काय असं वाटलं होतं पण व्हाईट बॉलचा इशारा. 25 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय चेंडूला. पिच खेळाय. 1 बाउन्स फील्ड केलं गेलं त्या चेंडूला. एक धाव क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 26 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पंच वळतील. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना रिव्ह्यू पंच. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना बॅटस्विंग जोरात होती पण कटर चेंडू समजला नाहीये. तर वैभव यांना अजून एक डॉट बॉल शी सांगता होत असताना. तर उद्या सकाळी नक्की 9:30 वाजता ज्यावेळेला मॅच सुरू होईल त्यावेळेला आपण जरूर या. तर उद्या
सॅटर्डे अर्थात शनिवार रविवारी ग्रँड फिनालेचा दिवस असणार आहे या स्पर्धेचा. नो 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 पंचही सांगतात इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा होतोय. हातातनं थोडंसं स्लिप होतोय चेंडू. फुलटॉस बॉल जो कमरेच्या वर असतो. नो बॉलचा इशाराही झालाय. नो बॉल नंतर फ्रीचा इशारा पंचाकडनं होत असताना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला गेलं खेळलं चेंडूला जोपर्यंत कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 29 चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ आहे. चौथ्या षटकातील धावा आहेत धाव फलकावरती 29-29. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 29-29. शेवटचा आपण बघतोय पंचाकडनं इशारा येतोय की चॅलेंजिंग ओव्हर जे शेवटचं चॅलेंजिंग ओव्हर येतंय. आता चॅलेंजिंग ओव्हरमध्ये किती रन होतात तेही पाहूया. आपण एक धून ऐकूया आणि पुढे एक देऊया. गेलं तर मात्र खाली येईल. हलक्या बॅटची फेस ओपन केली. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. या चेंडूला एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. 30-30 गोलंदाज दामोदर. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रोक फ्लिक केले चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करते स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रशांत पोचलेत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 31. आता जितक्या धावा करतील खास करून लहान स्पोर्ट्स मग त्यांना विजय करताना किंवा त्यांना समोरच्या श्री सातेरी स्पोर्टला पराभूत करताना किती धावांचं समीकरण असणार आहे ते आपल्या समोर येईल. मिस केलं चेंडू. पिल जरूर झालं होतं. शरीरावरती चेंडू आदळलाय. पंचाकडनं लेग बाईचा इशारा होत असताना एक धाव्यानं पुढे चालल्यात. सिंगल रननं पुढे चालल्यात. 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा. खेळायचा प्रयत्न होता बॅटला. थोडा टॉप ऑफ द बॅट लागला. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. 2 चेंडूचा खेळ. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे कारण 4 चेंडूवरती 4 धावा आल्या. त्याचा अर्थ 2 चेंडूवरती दोन्ही जर षटकार आले तर जे 16 धावांचं चॅलेंज आहे आव्हान आहे ते पार होईल. पहिले 4 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. डॉट बॉल चेंडू खाली राहिलाय. काही गोष्टी आता स्पष्ट होत असताना की ते चॅलेंज पार होणार नाहीये. मग जे टोटल आहे ते अजून किती कमी होईल आणि मग टार्गेट किती असेल आणि टार्गेट मिळाल्यानंतर समोरच्याला किती धावांवरती थांबवायचं हे टार्गेट असेल. टार्गेट असणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 34 झाल्यात. 33 झाल्यात आणि 6 मायनस केल्या तर 27. 28चं आव्हान आहे. एक ब्रेक ऐकूया धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
पहिला चौकार 4 धावा. अकुटप्याचा चेंडू होता आणि अकुटप्याच्या चेंडूला सरळ हुकचा फटका खेळला. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. चौकार. कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. विकेट विकेट गॉन. पहिला विकेट पहिला गडी बाद. होते त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. गडी बाद. पहिला गडी. 28 धावांचा पाठलाग करतायत. आता रिव्हर्सिव्हचा फटका. आगळा वेगळा फटका. पोझिशन मध्ये नव्हते पहिला बघायला गेलं तर, पण आगळा वेगळा असा फटका खेळलाय त्या फलंदाजांना. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. राहुल राहुल स्ट्रायकर एंडला. कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चुकल्यात. चेंडू गेला त्यांना चकून सीमारेषा पार. चौकार. पायावरती चेंडू आदळलाय. पंचांचं बोट वर झालंय. लेग बिफोर विकेट. पायचीचा विकेट. इन फ्रंट ऑफ द विकेट. विकेट गॉन. दुसरा विकेट गडी बाद. कामगिरी केली होती. वरून 3 षटकार मारले होते. तोच फलंदाज आता फलंदाजीसाठी येतोय. खऱ्या अर्थाने या टीमला जो थोडी एनर्जी देऊन गेला ना तो अरुण होता. म्हणजे पहिल्या सामन्यापासून जे आता चांगली कामगिरी करतो सातेरी स्पोर्ट्स, त्याच्या पाठीमागे अरुण होता. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलाय. चेंडू जातोय जबरदस्त. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बाजूला येऊन क्षेत्ररक्षण करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांशी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13-13. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 13. 1-2 ऐकूया आणि येऊया. 28चा पाठलाग आहे. 15 धावा अजूनही करायचे आहेत. वेळ जाऊ देऊ नका. वैभव, श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स जांभोटी जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि क्वालिफाईंगचे रेस तर पार करण्याच्या वरती आहे. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण हळूहळू थोडासा काळोख होतोय. अंधाराचा फटका किंवा काळोख कोणाला फेस करावं लागू नये याची काळजी घ्या. समोरच्या त्याच्या मिडॉपच्या डोक्यावर खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो थोडस दूरवरती जोपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार.
तर नक्कीच सातेरी स्पोर्ट्स, श्री सातेरी स्पोर्ट्स अर्थात शौर्य ट्रेडर्स हे देखील असणार जमोटीचा संघ हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल केले आणि या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेला आहे लॉंगॉनच्या रिझनमध्ये वाटत होतं विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय त्याच वेळेला विकेट गडी बाद. पाहिले दोन संघ पाहिल्या त्याच्या अगोदर आपण एस एन पोल्ट्री टीमला पाहिलं त्यानंतर वीरेंद्र कुडाले पॅकर्स आणि आत्ता तिसरा संघ तिसऱ्या दिवसातील तिसरा संघ कोण ठरणार या खानापूर प्रीमियर लीग KPL सीझन 3चा क्वालिफायर वाला 3 सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ कोण ठरणार त्याची उत्कंठा आहे. उत्तर आता लगेच मिळेल पण त्याच्यावरती जवळपास जर पाहिलं तर सातेरी स्पोर्ट्स आपलं नाव कोरण्याच्या तयारीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. ऑफ साईड दिशेने ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलं गेलं धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव या चेंडूवरती जलद गतीने पूर्ण केली गेली. स्कोर जाऊन पोचलाय तो 19 धावा. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. एक कॅल्क्युलेटर क्रिकेट नक्कीच खेळलेलं आहे ते सातेरी स्पोर्ट्सच्या संघानं. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिला आहे आणि एक मोठा विजय जो संपादित केला होता तिथूनच ते पुढे आले आहेत. कव्हरच्या डोक्यावरनं ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज आणि 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 21. मॅच करतोय अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. जर आपण पाहिलं लेग स्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा पंच आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये इशारा करत असताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 22. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॅटला कडेल लागतोय पण मग यष्टीरक्षक फील्ड करत असताना 22 6 धावा दूर आहे. पहिला सामना आपण पाहिला होता आणि जे निखिल आमच्यापर्यंत माहिती देतात की 3 दिवसामध्ये काय घडलंय 3 दिवसामध्ये क्वालिफाय कशा पद्धतीने कोण कसं झालंय ती माहिती आपल्यापर्यंत नक्कीच पोचेल. आता क्वालिफायच्या उंबरठ्यावरती आहे आणि या स्ट्रोकनं बघूया मॅच संपते की अजून थोडी बाकी आहे. गेले पुढे कारण एक टप्प्यानिशी चौकार आलाय 4 धावा. श्री सातेरी स्पोर्ट त्याच्यामध्ये श्री सातेरी स्पोर्ट विजयी झाला होता त्याने जिंकला होता. आता उद्या पहिला मॅच कोणाचा आहे तो विचार करा. आता पहिला मॅच उद्या कोणाचा आहे त्याला चान्स आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी तयारी करायची आहे की गेले 3 दिवस हे घडलंय ज्याने पहिल्या मॅच मधला पहिला सामना जिंकलाय तो क्वालिफाय झालाय. मन में एक लड्डू फुटा म्हणजे काही कारण जसा आपण म्हणतात ना ऍड होते मन में एक लड्डू फुटा तसं येऊ शकते पण उद्या कदाचित तसंच घडेल नाही घडेल. पण तुर्तास आपण जाऊया तिसऱ्या दिवसातील क्वालिफाय नंबर 3 कोण येतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा खानापूर प्रीमियर लीग 2024
KPL सीझन 3चा अजूनही थोडासा इंतजार. आणि काही कारण इतकी काय झाली की बाबा मॅच संपू दे आणि प्रॅक्टिससाठी थोडंसं उतरू दे आम्हाला, कारण उद्या खेळायचं आहे. 2 धावा दूर आहे, 2 धावांनी दूर आहे. आकोट्यापेक्षा चेंडू आहे, पूल केला चेंडू, हुक्काचा पटका, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या 1 2 3 4 चौका. शौर्य ट्रेडर्स जांभोडी टीम क्वालिफाय होणारा तिसरा संघ.